पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर CPR रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत पोषणयुक्त आहार स्वरूपात गोकुळ सुगंधी दूध व फळे वाटप। गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते तसेच कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर CPR येथे करण्यात आले। गोकुळच्या वतीने दरवर्षी दुधाच्या पोषण मूल्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दुग्ध दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते। गोकुळ केवळ दुग्ध व्यवसायापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीही जपतो। आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असून गोकुळकडून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील। यंदाचा हा उपक्रम आरोग्य संवर्धन आणि समाजसेवेचा अनोखा संगम ठरला। रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी गोकुळच्या या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले। गोकुळचे नूतन चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्या वतीने जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी गोकुळचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक संभाजी पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, मार्केटिंग अधिकारी उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, विक्रम कदम, विक्रम भोसले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संतोष पाटील, प्रमोद घोडके व संघाचे व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।